थोरात गाव मलठण मलटण चिंचोली चिंचोली. तुम्ही आजच आमच्याकडे आलेला आहात. नाही जुनाच आढळली पण पहिल्यांदा मला अच्छा, ह्या वर्षात पाहिलं. ठीक आहे, जुना आहे तर चांगलीच गोष्ट आहे. पण या जुन्या पिरियड पासून आज तुम्ही इथं पाहताय, आज नवीन नवीन आपण मार्केटमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा एक कल असतो किंवा इथं योग्य नाही वाटलं तर दुसरीकडे योग्य असेल तिथं जाऊया. पण हा मधला पिरियड असा गेला की तुम्हाला केडी चौधरी सोडून दुसरीकडे जावं असं वाटलं? नाही वाटलं? आम्ही 2014 पासून तुम्हाला 2014 सालापासून तुम्हाला टाकताय. पण या 2014च्या अगोदर तुम्ही जागेवरती किंवा इतर मार्केटचा थोडाफार अनुभव घेतला ना, सोलापूर घेतला इथं पुण्याला खाली ठीक आहे, जे काही नाव असेल ते, हा नाव नको आपल्याला, नाव नाही. हा. पण त्या ठिकाणचे अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला इथे यावंसं वाटलं. पण तरी पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यावेळेस एखादा पॉईंट चांगला असेल की जो आमच्याकडे आजही तुम्हाला असा खटकतोय मनामध्ये की शेट्टी तो पॉईंट चालू केला पाहिजे की जेणेकरून आम्हाला अजून न्याय मिळेल. आता आमचं चांगलं आहे ते सांगू नका, पण जो बाहेर होता आणि एखादा चांगला पॉईंट होता की जो इथं असणं गरजेचं आहे. त्यावेळेस काय केलं, एक 90 कॅरेट आम्ही आणलं एका गाडीत. हा, 45 कॅरेट तिथं टाकले होते, 45 इथं टाकले, निवडलं नाही काय. तर इथं 3800 रुपये इथं पट्टी वाढली होती त्यावेळेस. मग तिथलं बंद केलं आणि तिथं चालू केलं. आता हे लक्षात घ्या, मी ह्यांना 2 वेळा उलटा प्रश्न विचारला की तुम्हाला इथे येताना जिथं काही चांगला अनुभव आला असेल तो अनुभव आम्हाला सांगा की जे तुम्हाला पाहायला भेटलं असेल. तर त्यांच्या तोंडून हेच वाक्य आलं की दोन्हीकडे टाकून बघितलं, 3800 रुपये इथं वाढले. शेवट तुमचा चेहरा बघून किंवा तुमचा माल बघून, चेहरा बघून माल विकला जात नाही. इथं विक्रेता क्वालिटी बघूनच माल विकतो. आणि तुम्ही हजर असाल किंवा नसाल आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही. तुमच्या चिठ्ठीवरती कुठेही नाव नसतं. हा पॅटर्न पहिल्यांदा चिठ्ठीवरती नाव नसतं, तुमचा नंबर असतो आणि त्या नंबरवरती हे सगळं क्रिया काम चालतं. आणि तो नंबर दररोज बदलत असतो. नाव दररोज बदलत नसतं, नंबर दररोज बदलत असतो. पण मला असं वाटलं की अमुक अमुक व्यक्ती ही माझ्या खूप जवळची आहे किंवा मला अमुक अमुक व्यक्तीने फोन केला म्हणून त्याचा माल चांगला विकावा, हे धोरण आपण कधी ठेवत नाही. हा सगळा समान, हा न्याय. म्हणजे आईला सगळी लेकरं सारखी असतात तसं आडत्याला सगळा शेतकरी हा सारखा असला पाहिजे ही भूमिका ठेवतो. ज्याचं उजवं काम आहे त्याला उजवाच न्याय मिळणार आहे. पण तुम्ही मला तिकडलं हेच सांगितलं, पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं का की ह्या 14 वर्षात आपण स्वतःहून ह्याच्यात बदल करायला शेठ सांगावा आणि त्याच्यात त्यानंतर शेठनी बदल केला असं कुठं वाटलं? काय अडचणच नाही जाणार. 14 वर्ष म्हणजे 10 वर्षात तुम्हाला कुठं अडचण वाटली नाही? गाडी खाली नाही झाली तरी आम्ही जाऊन शकतो. गाडी जरी खाली नाही झाली तरी तुम्ही जाऊन जाऊ. आणि हा विश्वास आहे, कारण इथला जो घटक आहे, जो आमचा हमाल आहे, तो सुद्धा स्वतःला केडी चौधरी समजूनच काम करतोय. दिवाणजी आहे तो सुद्धा केडी चौधरी समजूनच काम करतोय. आणि विक्रेता आहे तो सुद्धा केडी चौधरी समजून काम करतोय. आणि मी सुद्धा केडी चौधरी समजूनच काम करतोय. पण मेन केडी चौधरी हे त्यांच्या ब्रँडवर चाललेलं हे नाव आहे. कारण ते त्यांचा एक विश्वास आहे, त्यांची एक आम्हाला ही विश्वासाची देणगी आहे की आपल्याला शेतकऱ्यांचा विश्वास कधी तोडायचा नाही. ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विश्वास आपण संपादन करू त्यावेळेस कुठल्या गाडीवाल्याला कमिशन देण्याची गरज पडणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही गाडीवाल्याला कमिशन देता त्यावेळेस तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, विश्वास कमी झाला, कारण तुमच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार. पण आम्ही प्रत्येक घटक हा आमचा तुमची जी काळजी घेतोय हा कदाचित तो गाडीवाल्याला कमिशन दिल्या तुमची काळजी घेणार. बारीक सारीक गोष्टी या सगळ्या काळजी घेणं गरजेचं असतं. ठीक आहे.